आसरूजी आपल्या या गंगोत्री वृद्धाश्रममध्ये आसरूजी संपत जुमडे हे कुऱ्हा भरजागीर येथील रहिवासी आहेत. त्यांची आत्ताच आपल्या गंगोत्री वृद्धाश्रममध्ये प्रवेश घेतलेला आहे आपण. त्यांना आपल्या या गंगोत्री वृद्धाश्रममध्ये शिवराम श्रीपद पडघाल राहणार कोयाळी यांनी या वृद्धाश्रममध्ये आपल्या त्यांना सोबत आणले होते. तर त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा पण आहे, मुली येतात, सर्व काही आहेत. मिस बायको पण आहे ना तुम्हाला? हा, नाही किती बायको आहे? बायको नाही, एक बी नाही का? दोन मारले हा, दोन मारले बायका. किती होत्या सगळ्या? पण सगळ्या काय बायका सगळी एक खड्या थोड्या केल्या मी. हो, पण किती किती होत्या तुम्हाला? पहिल्यापासून सांगतो मी. हा. एक केली नागपूरला, हा, नागपूरची. आता ती बायना 2 महिन्यावरती चालली गेली. बर. दुसरी? एक प्रेमाची होती ती 2 वर्ष होती ती ती गेली. तिसरी बायको केली, तिचे मुलं बाळ आहेत. तिचे मुलं बाळ किती आहेत तुम्हाला? 2 मुलं, एक मुलगा आणि 2 मुली. एक मुलगा, 2 मुली. त्याचे लग्न झाले का? सगळ्याचे लग्न झाले. बर. मुली कुठे दिल्या? मुलगी हे लोणारात आहे एक, हा, एक हे मुंबईला. मुंबईला. बर. चौथी? हा, चौथी? चौथी होती काय नाही. 5 होत्या म्हणजे तुम्ही? मग काय गेल्या तिच्या पण 5 केल्या तुम्ही जसं? 5 झाल्या. झाल्या 5. हा, बर. आता मुलाचं वगैरे काही तुमच्या, तुम्ही इकडे आलेत काय, त्याला काय माहित झालं का काही? त्याला बाय झालं ना, तुम्ही फोनवर ऐकलं ना? नाही नाही, मी नाही बोललो काहीच. फक्त त्याला माहित झालं का तुम्ही इथं आले म्हणून? हो, त्याला बाय झालं. मग ते काय म्हणाल का तुम्हाला, आता इथं काऊन आले, काय आले? तू काय म्हणाल? हा, मी माझ्या खुशीने आलो मी. तुम्ही खुशीने आले तर आम्ही कोण जबरदस्ती केली का तुम्हाला? नाही, हा, का तुम्हाला विचारलं कोण की बा इथं या आश्रम मध्ये का काही, असं बोललो का आम्ही तुम्हाला काही? तो मारहाण करते म्हणून मी आलो. तुम्हाला मारहाण करते म्हणून तुम्ही इथं आले? हो, आता तुम्हाला इथंच राहायचं आहे ना आपल्या इथं? हो, हा, हो, जवरक करमते तवरक इथं राहायचं ना? हो, हा, हो. तुमचा काही बी त्रास असला तर शंकर भाऊ सांगा, ते बरोबर करून देतील. फक्त माझ्या पोटाचा त्रास नाही. हा, ते होऊन जाईल. तुम्हाला आज त्याला सांगितलं औषध काय द्यायचं, सगळं सांगितलं मी त्याला. तुमच्यावर पैसे किती येतात आता? माझ्याजवळ काय 300 रुपये होते. घरून येताना पैसे किती आणले तुम्ही? 300. 300 रुपये आणले होते. त्यातले खर्च किती झाले? आज 25-30 रुपये खर्चले. दिले बिस्किट आणायला, हा, कोलगेट आणायला. बिस्किट कोलगेट आणलं असतं त्याचं 25 रुपयाचं. बाकी समजा 275 रुपये आहेत तुमच्याजवळ. हो. बर. दुसरं काय? दुसरं काहीच नाही. कपडे आणले तुम्ही फक्त सोबत? कपडे बपले बी आणले, चादर आणली. बर बर. अंगावरचे कपडे आणले सगळे. तुमच्या नावाने शेती किती, काही काय नाही. घर सगळं पोराच्या नावाने करून दिलं तुम्ही? पोराची केली. मग पोरा राहतात कुठे? ते मुलाला कुऱ्यालाच राहतात. मग ते तुमच्यावर लक्ष ठेवत नाहीत का? ते 1 वर्षापासून साहेब त्याला कर्तुकी केली, तो बायावर धावायला लागलाय. म्हणजे बाई दिसली की धावते? बाई दिसली की धावते?